नमस्कार सर्वांना, संतोषीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला नागपंचमी निमित्त कानोले करून दाखवत आहे। त्याच्यासाठी मी एक मोठा नारळ घेतलेला आहे। नारळ ओला फोडून घेतलाय, त्याला चमच्याने काढून घेतले मी बारीक। नारळ छान बारीक खवले गेलेला आहे। त्यानंतर एक वाटी कणिक व त्याच्यात एक छोटी वाटी मैदा, वाटल्यास तुम्ही मैदा जास्तही घेऊ शकता। मीठ टाकलंय थोडं आणि थोडं तूप टाकून पाणी टाकून भिजवलेली आहे मी पीठ थोडं झाकून ठेवत आहे। एक वाटीला थोडा कमी घ्यायचा आहे गूळ। पॅन मध्ये तूप टाकून खोबरं थोडं परतून घेत आहे। थोडं तूप टाकले, अजून परत गूळ टाकून घेतलाय। गूळ आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण। बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। इलायची पावडर आणि जायफळ टाकला आहे मी। मिश्रण छान कोरडं झालं की काढून घ्यायचं आणि छोटे पातळ पुऱ्यासारखं लाटून त्यात आपलं सारण केलेलं भरून करंजीसारखं त्याला थोडं दुधाचा हात लावून पॅक करून घ्यायचं। मी तयार करून घेतलेले आहेत सर्व आपले कानोले। जाळीच्या प्लेटला एका तुपाचा हात लावून घेतलाय मी आणि आपल्या कानोल्यांना सुद्धा वरतून तूप लावलंय। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं मी, त्यावर जाळीची प्लेट ठेवून मी कानोले वाफवायसाठी ठेवत आहे। झाकण ठेवून 10 मिनिटे नंतर बघा किती छान झालेलं आहे। कानोले छान उकडलेले आहेत आपले, खूप छान लागतात। नक्की करून बघा आणि गरम गरमच छान लागतात ते। वरतून तूप टाकून घ्यायचं त्याच्यावर। तयार आहे आपले कानोले।